तर नमस्कार मित्र, आपण मागल्या पार्टीमध्ये बघितले की 7 तासांना आपलं दर्शन झालं आणि आपण आलतो दरबार आणि आता सकाळचं वाजले 5:30 आणि यात्रेचा मुख्य दिवस चालू झाला आणि बघा आतापासून मानाचे सासनकाठी यायला सुरुवात झाली. मग आपण थोड्या वेळ सासनकाठ्या बघितल्या आणि आपण आलो ट्रॅक्टर जवळ खाली. आपला ट्रॅक्टर लावला गिरल जवळ मंदिरापासून 4 किलोमीटर लांब तिथपर्यंत आपण गेलो चालत, कारण इष्ट्या झाली त्या ट्रॅक्टर जवळ आल्यानं पहिलं मेंबर झोपलो होतं, त्यांना उठवलं आणि मस्तपैकी आपल्याला जागा केली, निवांत झोपलो आणि तास दीड तास झोपलो आणि उठलो. आणि मित्रांनो, आपलं नशीब एवढं चांगलं आहे की ज्योतिबाच्या डोंगरावर आपल्याला सूर्याभाऊचं आगमन झालेलं दिसलं. सूर्याभाऊचं आगमन पाहून मन अगदी आपलं प्रसन्न झालं की सूर्याभाऊचं आगमन बघितलं आणि टॉली खाली निवांत झोपलो आणि 12-1 वाजता आवरून आणि डोंगरावर आलो. आणि मित्रांनो, मानाच्या काट्या बाहेर निघायला सुरुवात झाली आणि त्यांनी बार गर्दीत मी गावलो आणि कसा बसा तर पुजाऱ्याच्या घरी आलो आणि पुजाऱ्याच्या घरी गच्च जेवलो आणि गावातली शासन काठी घेऊन ट्रॅक्टर बशी आणून ठेवली आणि आलो डोंगरावर. आपल्या चंदूभाऊच्या शासन काठी क्रमांक 85च्या गँग जवळ आणि नियोजन टॉपचं लावलं होतं, बँजो आणला होता. मग काय पोरांनी केली नाचायला सुरुवात. नाचून आणि दरबारात आलो, कारण आपल्या काठीचा नंबर जवळ आलता. का आपल्या चंदूभाऊन दरबारात जन्नतच केली. आपली सासनकाठी क्रमांक 85 नंबरला लागली आणि मित्रांनो थोड्या वेळानं पालखी सोहळा निघाला. पालखीवर गुलाल खोबरं टाकले. मित्रांनो, पालखीचं दर्शन झाले आणि यात्रा संपली. एकदा एका वर्षाच्या प्रतीक्षेत ठेवून गेली.